नमस्कार, माझे नाव अनन्या विठ्ठल पवार। आज 10 जुलै गुरुपौर्णिमा हा आजचा सर्वात महत्त्वाचा दिवस। माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी आहे। अगा विश्वची एकधामा तुझा प्रसाद चंद्रमा, गुरुमाचा पौर्णिमा स्फूर्तीची जी। पौर्णिमेचा चंद्र ज्याप्रमाणे सगळीकडे स्फूर्ती निर्माण करतो, आपल्या प्रकाशाच्या माध्यमातून, आपल्या तेजाच्या माध्यमातून, त्याच पद्धतीने आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात जो गुरु असतो तो आपल्याला स्फूर्ती निर्माण करत असतो। संत कबीरांचा एक दोहा आहे। संत कबीरजी लिहितात, सव धरती कावद करू लेखणी सब वन राय, सात समुद्र के मसी करू गुरु विण लिखाण जाय। गुरुचं महत्त्व जर आपण लिहायचं ठरवलं तरी जी सगळी धरती आहे, ही पृथ्वी आहे, तिचा कागद केला, सगळी वनराई आहे, हिची लेखणी केली, सात समुद्राची शाई जरी केली तरी त्या गुरुचं महत्त्व आपण लिहू शकणार नाही। आज जर पाहायला गेलं तर हजारो वर्षापासूनची जी ही आपल्या भारताची संस्कृती आहे, त्यामध्ये जी शिक्षण पद्धती होती ती गुरुकुल शिक्षण पद्धती होती। प्रभू रामचंद्रांच्या गुरूंचे नाव वशिष्ठ मुनी। प्रभू रामचंद्रांना दिलेला उपदेश आज गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं प्रत्येक महाविद्यालयामध्ये, प्रत्येक शाळेमध्ये मुलांना देण्याची खरी गरज आहे। प्रभू रामचंद्रांना दिलेला उपदेश, त्याच्यात अनेक गोष्टी सांगितल्या, पण सर्वात पहिली जी गोष्ट सांगितली ती सत्यवद। धर्मचर, मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव, अतिथी देव भव। सर्वात पहिली गोष्ट सांगितली ती सत्यवद, नेहमी खरे बोलायचे। असे म्हणतात की या जगामध्ये 3 गोष्टी कधीच लपत नाहीत आणि त्यामध्ये सर्वात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे सत्य। म्हणून आम्हाला अजूनही त्या ठिकाणी सत्य बोलायला सांगतात। धर्मचर, आपल्या वाटेला जे काम आलेले आहे ते आपण कशा प्रकारे करतोय। प्रत्येकाचे कर्म जेव्हा आपण स्वधर्म म्हणून करू ना, त्यावेळी प्रत्येकाचे उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही। मातृदेव भव, आईला देव मानणारी आपली संस्कृतीच आहे। आई या शब्दाचा अर्थ असा होतो, आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर म्हणून, आणि आपल्या आईला जो गुरु असतो तो म्हणजे तिचे आई बाबा आहे। पितृदेव भव, बाप हा बाप नावाचा देव माणूस असतो। वडिलांचा जो विचार असतो ती पुढची पिढी आचरण करत असते। विचाराने श्रेष्ठ असणारा माणूस या ठिकाणी गुरु मानलं जातं, सद्गुरु मानले जातं, जगद्गुरु मानले जाते। आचार्य देव भव, आचार्य म्हणजे आपल्याला लाभलेले गुरु। आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे गुरु लाभलेले आहेत आणि त्यामध्ये सर्वात पहिले जे गुरु लाभले ते म्हणजे आपले आई बाबा आहे। आपली परिस्थिती हाही एक मोठा गुरु आहे। पुस्तकही आपला एक गुरु आहे, कारण पुस्तकामुळे मस्तक सुधारतं आणि एकदा सुधारलेलं मस्तक परत कोणासमोरही नतमस्तक होत नाही। आपण दररोज वेगवेगळ्या प्रकारची पुस्तके वाचली ना तर आपल्या जीवनात परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही। ग्रंथ हाही आपला एक गुरु आहे। माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की श्री गुरु सारखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी। जेव्हा तुमच्या माझ्या पाठीमागे गुरूंचा, सद्गुरूंचा हात असेल ना, तेव्हा आपल्याला प्रबोधन मिळते। आपल्याला जशी दररोज अंघोळ करण्याची गरज असते तशीच आपल्याला दररोज मोटिवेशनची देखील गरज असते आणि ते मोटिवेशन आपल्याला फक्त आपले गुरुच देऊ शकतात। त्यामुळे आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सर्व शिक्षकांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद।